कवयित्री रेणुका महागावकर यांनी लिहिलेल्या हृदयस्थ या काव्यसंग्रहातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील घडामोडीचा समावेश असल्याचं त्यातील कविता हृदयात स्थिरावतात असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नावगावकर यांनी केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने एम्पी थिएटरमध्ये रेणुका महागावकर यांच्या हृदयस्थ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन 25 एप्रिल रोजी नायगावकर यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध गायिका सन्मिता धापटे शिंदे होत्या. शेकडो वर्षाची मराठी साहित्याची परंपरा, मराठीचं वैभव आहे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. रेणुका महागावकर यांच्यासारख्या गृहिणीकडून कविता लिहिल्या जातात आणि साता समुद्रापार असलेल्या तरुण तरुणीकडून वाचल्या जातात. यातच या हृदयस्थ काव्यसंग्रहाचा सन्मान आहे, असंही नायगावकर यांनी सांगितलं. ही सगळी मराठी ही ग्लोबल व्यापक होते आहे. नुसतं पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आणखी दक्षिण महाराष्ट्र असले जे काही प्रकार आपले ठरलेले आहेत त्याच्यापेक्षा अमेरिकेतनं त्या मुलींनी कविता म्हणणं हे मराठीच्या दृष्टीनं खूप आश्वासक अशी गोष्ट आहे. आपल्या घरातल्या इथल्या तिसऱ्या पिढीला मराठी अल्फाबेट, मराठी अध्याक्षर तथदन पफबम वाचता येतील की नाही, आपल्या इथल्या घरातल्या म्हणजे मुंबई, पुण्यात किंवा सोलापूर फरक काय नाही त्याच्यामध्ये, तर त्यांनाही मुळाक्षरं वाचता येतील की नाही पुढे अशी परिस्थिती असताना विदेशातनं कोणीतरी त्या कविता वाचल्या ही माझ्या दृष्टीनं आज तुमच्या कवितेचा मोठा सन्मान आहे. हा मराठीचा ग्लोबल सन्मान आहे. आणि ही जी आपण म्हणतो ना अभिजातता, तर ती अभिजातता अमेरिकेत गेलं तरी टिकून राहणार आहे. असा एक कुठेतरी असा आपल्याला आधार वाटणारी अशी ती गोष्ट आहे. कारण आपण सगळेच असं म्हणतो की ही भाषा टिकणार आहे की नाही असं सगळं. प्रमुख पाहुण्या सन्मिता धापटे शिंदे यांनी आपले मनोगतात बोलताना सांगितले की कविता लिहिणे म्हणजे स्वतःला उलगडत जाणे. कवितामधून रेणुका महागावकर यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत, असंही त्या म्हणाल्या. ते गरजतंय, गडगडाट करताय, पण ते रीत होत नाही हे खरं. पण का? मी मलाच प्रश्न विचारते. पण का? आणि मलाच प्रश्न विचारते. नेमकं कुठं रीत व्हायचं हे कळत नसावं का त्याला? अगदी माझ्यासारखंच. फरक एवढाच की ते आभाळ उंचावरून गाजावाजा करत रीत होतं. फरक एवढाच की ते आभाळ उंचावरून गाजावाजा करत रीत होतं आणि माझ्या डोळ्यातलं आभाळ बदलले. आपल्या मनोगतामधून कवयित्री रेणुका महागावकर यांनी काव्यसंग्रह लिहिताना कसा अनुभव आला आणि साध्या सोप्या भाषेत सर्वसामान्य जीवनातील घडामोडी कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितलं. प्रारंभी मान्यवर आणि पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांचा सत्कार झाल्यानंतर डिजिटल पद्धतीने रिमोटवरील बटन कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते दाबून कवयित्री रेणुका महागावकर यांनी लिहिलेल्या हृदयस्थ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.